नमस्कार. इंडियन व्हॉइसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनेक जण म्हणत असतात की भारतातल्या लोकशाहीवर हल्ला होतोय. तेव्हा त्यांना विचारलं जातं की तुम्ही हे बोलू शकताय, तुम्हाला त्यासाठी तुरुंगात टाकलेलं नाहीये, म्हणजे लोकशाही शाबूतच आहे ना. पण लोकशाही शाबूत असण्याचे एवढेच निकष आहेत? अलीकडचंच उदाहरण, 30 जानेवारीला केंद्रशासित चंदीगडमध्ये महापौर निवडणूक झाली. या महानगरपालिकेची सदस्य संख्या 36, भाजपचे 16, आम आदमी पार्टीचे 13, काँग्रेसचे 7, शिरोमणी अकाली दलाचा 1. थोडक्यात कुणाकडेच बहुमत नाही. इंडिया आघाडीचे घटक पक्ष आप आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे त्या दोघांचं संख्याबळ 20 झालं. त्यामुळे आपचा महापौर 8 मतांनी निवडून येणार हे पक्कच होतं. मात्र तिथे मतमोजणी करताना उघड उघड याच दोन पक्षांच्या 8 मतपत्रिकांवर चक्क पीठासीन अधिकाऱ्यानेच काही खुणा केल्या आणि त्या बाद ठरवल्या आणि भाजप उमेदवाराला महापौर म्हणून घोषित करून टाकलं. मात्र हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं. खुद्द अरविंद केजरीवालनीच हा व्हिडिओ ट्विट केला. बरं, तो पीठासीन अधिकारी देखील कोण? तर भाजपचा माजी पदाधिकारी. म्हणजे निवडणुकीचे सगळे नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या उमेदवाराला निवडून आणलं गेलं. कारण ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणूक जिंकायची ती फक्त आपणच, असा भाजपचा समज झालेला आहे. आणि त्यासाठी निवडणूक प्रक्रिया गुंडाळून टाकायची. ही लोकशाही आहे का? बिल्किस बानो केस. या केसमधल्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 बलात्कारींची गुजरात सरकारने सुटका केली. तो अधिकार गुजरात सरकारला मुळीच नसताना त्यासाठी जी रिव्ह्यू समिती असते त्यातली एक व्यक्ती भाजपची पदाधिकारीच होती आणि या बेकायदेशीर निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली. म्हणजे डबल बेकायदेशीरपणा झाला. हे लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसतं? संसदेत विधेयक संमत होत असतात. विधेयक संमत करून घेण्यात बहुमत असूनही केंद्र सरकार किती हडेलप्पीपणा करतं बघा. प्रस्तावित विधेयकाची प्रत खासदारांना पुरेशी अगोदर उपलब्धच करून द्यायची नाही. त्यावर सभागृहात चर्चाच होऊ द्यायची नाही. विधेयक अधिवेशनाच्या अगदी शेवटच्या 2-3 दिवसात संमत करून घ्यायची घाई गडबडीत. विरोधी पक्षांच्या खासदारांना एक गठ्ठा सस्पेंड करून टाकायचं आणि आपल्या खासदारांकरवी विधेयक संमत करून घ्यायची. ही कुठली लोकशाही? भारतीय प्रजासत्ताकाचं प्रमुख पद आपल्या संविधानाने राष्ट्रपतींकडे सोपवलंय. असं असतानाही संसदेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विनाच केला गेला. याला लोकशाही कसं म्हणायचं? भाजपच्या विरोधातली सरकारं ज्या राज्यांमध्ये आहेत तिथले सगळे राज्यपाल तर त्या राज्यांऐवजी भाजपचेच हितसंबंध सांभाळतात. लोकशाहीची ऐसी तैसी भरपूर उदाहरणं आहेत. तमिळनाडूचं सरकार आणि तिथले राज्यपाल श्रीयुत R.N. रवी यांचा संघर्ष सरकार स्थापन झालं तेव्हापासून आहे. हे राज्यपाल सरकारी विधेयक चक्क अडवतात. वास्तविक असं करण्याचा राज्यपालाला मुळीच अधिकार नसतो. दरवर्षी बजेट अधिवेशन सुरू होण्याआधी राज्यपालांचं अभिभाषण असतं. त्यात राज्याच्या ध्येयधोरणांची माहिती राज्यपाल सांगतात. राज्य सरकारने लिहून दिलेलं अभिभाषण राज्यपालांनी वाचायचं असतं, हा कित्येक वर्षांचा संकेत आहे. मात्र यावर्षी या रवी साहेबांनी ते वाचायला सरळ नकार दिला आणि ते सभागृहातून निघून गेले. हा तर लोकशाहीचा, विधिमंडळाचा आणि सगळ्या नागरिकांचाच घोर अपमान आहे. कोणतंही सरकार कायदेशीरपणे करत असलेल्या कामात राज्यपालांनी सतत अडथळे आणणं ही लोकशाही आहे का? महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल श्रीयुत भगतसिंग कोश्यारी यांनी काय केलं आठवतंय ना? सोयीचं नव्हतं म्हणून विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्त्या 2 वर्ष रखडवल्या. त्याच्याही आधी कसलाही विधिनिषेध न बाळगता पहाटे गुपचूपपणे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथ देताना लोकशाहीची कोणती तत्व पाळली गेली होती? असाच उघड किंवा छुपा संघर्ष पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना श्रीयुत जगदीश धनखड यांनी केला. आता उदाहरण आपल्या निवडणूक आयोगाचं. या संस्थेने निष्पक्षपणे काम केलं पाहिजे.
पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता यांच्या समितीने मुख्य निवडणूक आयुक्त निवडायचा अशी आजवरची संविधानिक पद्धत. ती फाट्यावर मारून आता नवा कायदा केलाय. त्यानुसार विरोधी पक्षनेत्याऐवजी पंतप्रधानच ठरवतील त्याच व्यक्तीची यापदी वर्णी लागणार. अशी व्यक्ती भाजपला झुकतं माप देणार हे उघडच नाही का? हे लोकशाही तत्वांना धरून आहे? डबल इंजिन सरकार. लोकशाहीचं उघड उघड उल्लंघन करणाऱ्या या संकल्पनेचा सतत प्रचार करत राहणं, विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या राज्यांना सावत्रपणाची वागणूक देणं, एकाच देशाचे नागरिक असूनही त्या राज्यातल्या लोकांशीच अपपर भाव राखणं, ही लोकशाही आहे? मान्य आहे, तुम्ही बहुमतानी सत्तेवर आला आहात, त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही लोकशाही पद्धतीने निवडून आलोय, लोकांनी आम्हाला निवडून दिलंय. असं सांगण्याची मोकळीक नक्कीच तुम्हाला आहे, जरूर आहे. पण तुम्ही देखावे खूप करता. आणि आत्ताच एवढी उदाहरणं दिली तर लोकशाही तुमच्या कारभारात कुठेच दिसत नाही. म्हणूनच आपण नागरिकांनी देखाव्याला न भूलता वास्तवात घडणारं लक्षात ठेवून सजगपणे मतदान करणं गरजेचं आहे. ते आपलं कर्तव्यच आहे.